कॉपी पद्धतीने फटके होते, चौकार आले. पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे, फटका फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय मयूर वाघमारे, त्याने टिपला झेल. नागेश वाडेकर बाद. दोन फलंदाज बाद झालेत. दुसरा षटक सध्या प्रगती पथावर आहे. पुढचा बॉल घेऊन विश्वजित पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले, समोर केला, क्षेत्ररक्षक तैनात. विकेट. आणखीन एक मोठा धक्का. कृष्णा सातपुते बाद. हेलिकॉप्टर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न आणि बरोबर हातामध्ये मिड ऑफच्या खेळला. इथे फलंदाज कृष्णा आणि तो होईल आउट. आणि या ठिकाणी लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. धावा झाल्यात 49, 49. बॉल हवेत आहे, जास्त उंच गेलाय. फिल्डर धावतायत, दोन आहेत. एक पकडेल झेल आणि हा फलंदाज बाद होतोय. मयूर वाघमारेने झेल टिपलाय. आकाश चिंदारे आउट. 9वी विकेट गमावली आहे टीम रेस्ट ऑफ इंडियाने. आणखीन एक धक्का. 49 ला 9 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. आणि अर्थात गोलंदाजांची दादागिरी इथे पाहायला मिळते आहे, कारण कोणतीही मुभा दिली नाही, विकेट प्राप्त केल्यात. आणि रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये येणाऱ्या विकेट क्रिकेटचे एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. धावा थांबल्यात. अनिकेत सानप अर्थात दादा डीएन नगर अंधेरीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. येस सर. आणि या ठिकाणी जर का इंडिया संघाचा ऑल आउट झाला तर यावेळेला बीट केलंय, लेंथने बीट केलंय विश्वजित ठाकूरने. परंतु जसा षटकार आला, विश्वजित ठाकूरने देखील काय स्माइल दिली होती. यावेळेचा बॉल अगदी लेंथ मध्ये परिवर्तन केलं, जिथे डॉमिनेट केलं, पाठीमागे ठेवला हा बॉल. परंतु बॉलर बोलला नाही, मला माझ्या वेगावर विश्वास आहे. पहा तो वेग इथे दाखवतो. रन आउट. नॉन स्ट्रायकिंग एंडला इनिंग संपली आहे. ऑल आउट. भटके विमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस अर्थात आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांचे कट्टर समर्थक सन्माननीय राजू साळुंके साहेब यांच्याकडून आमदार साहेब जितक्या मतांनी अर्थात निवडून आले होते 29,734 रुपयाचं पारितोषिक रायगडसाठी या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुनीत शेठ यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक रायगड टीमसाठी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद राजू साळुंके साहेब.